नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि या बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. धर्म विचारून केलेल्या गोळीबारावरून वडेट्टीवारांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. दहशतवाद्यांकडे इतका वेळ असतो का की ते कानाजवळ येऊन तुमचा धर्म काय आहे हे विचारतील, असं वडेट्टीवार म्हणाले. विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य मूर्खपणाचं आहे. वडेट्टीवार पहलगामच्या पीडित कुटुंबियांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम करतायत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. दरम्यान पहलगामची जबाबदारी ही सरकारची आहे. पहलगाममध्ये सुरक्षा दल काम नव्हतं, असा सवाल विजय वडेट्टीवारांनी केलाय. पहलगाममधील हल्ला हे सरकारचं अपयश असल्याचा आरोप सुद्धा वडेट्टीवारांनी केलाय. पाकिस्तानातून महाराष्ट्रात आलेल्या नागरिकांचं ट्रॅकिंग सुरू आहे. पाकिस्तानी नागरिक भारताबाहेर गेले पाहिजेत. जे केंद्राच्या आदेशात बसतील ते बाहेर जाणारच, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दोघांमध्ये तब्बल 40 मिनिटं चर्चा झाली. सरकारनं पाकिस्तानचं पाणी बंद केल्याचा दावा खोटा असल्याचं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलंय. तर पंतप्रधान मोदी हल्ल्याबाबत गंभीर नसल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. सामना अग्रलेखातून राज्य सरकारवर हल्लाबोल करण्यात आलाय. पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रातील हजारो लोक बेकायदेशीरपणे भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन बिराडं थाटत असतात कशी? एवढे आले कुठून? हल्ल्यानंतर भारतात राहणाऱ्या हजारो पाकिस्तानी नागरिकांची आठवण सरकारला कशी झाली, असे सवाल यामध्ये विचारण्यात आले. पहलगाम दहशतवाद हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. बेसरन खोऱ्यात दहशतवादी ड्रोनने हल्ला करणार होते. स्थानिकांच्या गर्दीमुळे ड्रोन हल्ल्याचा कट हुकला, अशी माहिती सूत्रांनी दिली. भारत आणि फ्रान्समध्ये आज संरक्षण करारावरती स्वाक्षरी होणार आहे. फ्रान्ससोबतच्या करारामुळे भारतीय सैन्याची ताकद आता आणखीन वाढणार आहे. नवीन करारामुळे भारतात राफेल विमानांची संख्या आता 62 वरती पोहोचणार आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी खळबळजनक एक्स पोस्ट केली आहे. पाकिस्तानी दहशतवादाचा नवा चेहरा समोर आलाय. 5 लाखांपेक्षा जास्त पाकिस्तानी मुलींचं भारतात लग्न झालंय. अद्याप या मुलींना भारतीय नागरिकत्व मिळालेलं नसल्याची माहिती आहे, अशी पोस्ट दुबे यांनी केली. पहलगाम हल्ल्याचा तपास एनआयए कडून केला जातोय. एनआयएच्या अधिकाऱ्यांची टीम पहलगामसह परिसरात तळ ठोकून आहे. पहलगामसह अनंतनाग परिसरात राहणाऱ्या गुर्जर बकरवाल या समुदायातील लोकांची एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तान विरुद्ध विविध स्तरांवरती कारवाई करण्याचं काम सुरू आहे. आणि अशातच आता भारत सरकारच्या गृह मंत्रालय आणि माहिती प्रसारण मंत्रालयाने 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनल्सवरती बंदी घातली आहे. भारत पाकिस्तान सीमेवरील शेतकऱ्यांना 2 दिवसात पीक काढणी पूर्ण करून शेत रिकामं करावं लागणार आहे. सीमेवरील वाढत्या तणावामुळे सीमा सुरक्षा दलाने शेतकऱ्यांना निर्देश दिलेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडण्याचे आदेश दिले होते. सरकारच्या आदेशानंतर आतापर्यंत 509 पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडलाय. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान आता चीनने पाकिस्तानची बाजू घेतली आहे. पाकिस्तानला त्यांची स्वायत्तता आणि सुरक्षिततेच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी पाठिंबा देण्याची घोषणा चीननं केली आहे. सीमेवर तणाव वाढतानाच पाकिस्तानने चीनकडे आर्थिक मदत मागितली आहे. यावेळेला पाकिस्तानने चीनला $1.4 बिलियन मदतीची मागणी केली आहे. पहलगाम हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी आता राष्ट्रीय तपास संस्थांकडे देण्यात आली आहे. दरम्यान या हल्ल्याच्या तपासाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बेसरनीकडे पर्यटकांच्या रील्स चित्रित करणारा एक स्थानिक व्हिडिओग्राफर हा एनआयएसाठी मुख्य साक्षीदार म्हणून पुढे आलाय. या संपूर्ण व्हिडिओमध्ये दहशतवादी हल्ल्याचा व्हिडिओ जो आहे तो चित्रित झालाय. दहशतवादाविरोधात सुरक्षा दलांनी कडक कारवाई करायला पाहिजे. मात्र या कारवाईमध्ये निरपराध काश्मीरी नागरिक भरडला जाऊ नये आणि नागरिकांना बळीचा बकरा बनवलं जाऊ नये, अशी अपेक्षा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांनी केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलली आहेत. सिंधू नदी करार भारतानं रद्द केलाय. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था आता बिकट झाली आहे. तर पाकिस्तानचं पाणी बंद केल्यानंतर रक्ताच्या नद्या वाहतील अशी धमकी देणाऱ्या पाकिस्तानी नेत्याने आता देशच सोडलाय.
गेल्या 2 दिवसात पाकिस्तानच्या 200च्या जवळपास अधिकारी आणि 600 सैनिकांनी राजीनामा दिलाय. भारत पाकिस्तानातील वाढत्या तणावामुळे बहुतेक कुटुंब सैनिकांना घरी बोलवत आहेत. त्यामुळे ही परिस्थिती सांभाळण्याची विनंती लष्कर प्रमुखांना पाकिस्तानी अधिकारी करतायत. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी महाराष्ट्रातील 6 पर्यटकांची हत्या केली. खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व पीडितांना नागरी शौर्य पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली आहे. यासाठी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री शहरामध्ये ऑपरेशन ऑल आऊट राबवलं. या कारवाईमध्ये 192 ठिकाणांवरती शोध मोहीम राबवण्यात आली. यावेळेला शहरात नाकाबंदी दरम्यान 7,235 वाहनांची तपासणी करण्यात आली. नालासोपाऱ्यात शिवसेनेकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. शिवसैनिकांकडून पाकिस्तानचा जाहीर निषेध करण्यात आला. यवतमाळच्या 5 कुटुंबासाठी काश्मीरमधील खुर्शीदभाई हे देवदूत ठरले. सुखरूप परतण्यासाठी खुर्शीदभाईंनी या कुटुंबाला मदत केली. अकोल्याच्या पातूरमध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळेला रॅली काढत पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जळगावच्या एरंडोलमध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यामध्ये बंदची हाक देण्यात आली आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने बंद पुकारण्यात आलाय. सिल्लोडमध्ये पहलगाम हल्ल्याचा जोरदार निषेध करण्यात आला. यावेळेला पाकिस्तानचा झेंडा जाळत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा केली. ठाणे जिल्ह्याच्या खडवलीमध्ये पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. दहशतवाद्यांच्या लक्षात राहील अशी कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सटाणामध्ये पहलगाम हल्ल्याचा मुस्लिम समाजाने निषेध केला. यावेळेला कॅन्डल मार्च काढत पाकिस्तानचा निषेध नोंदवण्यात आला. बुलढाण्यात मुस्लिम समाजाने पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. यावेळेला पाकिस्तानचे पोस्टर जाळत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. 2028 पर्यंत बुलेट ट्रेन धावणार. 2028 पर्यंत आमचं सरकार बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण करणार. 2019 ते 2022 मधील सरकारने बुलेट ट्रेनचं काम थांबवलं होतं. बुलेट ट्रेन प्रकल्पातील दिरंगाईवरून मुख्यमंत्र्यांचा मव्य सरकारवरती निशाणा बघायला मिळतोय. 2028 पर्यंत बुलेट ट्रेनचं काम त्या ठिकाणी होऊ शकतं आणि त्या पद्धतीनेच बुलेट ट्रेनचं काम चाललेलं आहे. अत्यंत वेगाने चाललेलं आहे. होपफुली 2028च्या शेवटपर्यंत हे काम पूर्ण होईल. आणि आता बघूया उर्वरित वेगवान बातम्या. रत्नागिरीच्या गुहागर आगारात 5 नवीन एसटी बसचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळेला भास्कर जाधवांनी एसटी बस चालवण्याचा आनंद घेतलाय. बुलढाण्यात कर्जमाफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन केलं. दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. पालघरमध्ये जन्मलेल्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी 100 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतरही कुटुंबाला अपयश आल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. मोखाड्यामध्ये आवश्यक सेवा पुरवणाऱ्या यंत्रणा कमकुवत असल्यामुळे बाळाचा जीव गेल्याचा आरोप या नातेवाईकांनी केलाय. बुलढाणा जिल्ह्याच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. पारखेड गावात उष्माघाताने एका महिलेचा मृत्यू झालाय. वाशिम जिल्ह्यातील तापमानाचा पारा 43 अंशांच्या पार गेल्यामुळे अनेक पाणी प्रकल्प आता कोरडे पडलेत. मालेगावातील कोल्ही पाणी प्रकल्प आटलेला असून पाण्याअभावाने प्रकल्पातील माशांचा मृत्यू झालाय. रायगडच्या पेण रेल्वे स्थानकावरती दिवा सावंतवाडी रेल्वेला थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी स्थानिक नागरिक 30 एप्रिलला रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. साताऱ्याच्या जिंती गावात जितोबाच्या यात्रेनिमित्ताने बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला चिमण्या नंदीची जोडी जितोबा केसरीची मानकरी ठरली आहे. अमरावतीच्या चिखलदऱ्यामध्ये 407 मीटर लांबीच्या स्कायवॉकच्या कामाला वेग आलाय. स्कायवॉकचं काम पुढील वर्षी मार्च महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे. अहिल्यानगरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने नागपूर MIDC परिसरात मोठी कारवाई केली आहे. एका गोडाऊनवरती छापा टाकून तब्बल 62 लाख रुपये किमतीचा बनावट बासमती तांदूळ जप्त केला आहे. जळगावच्या रावेर आणि यावल तालुक्यामध्ये धरणासह नाल्यांच्या खोलीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. खोलीकरणाची पाणीसाठा वाढवण्यासाठी आता मदत होणार आहे.
रायगडच्या गोरगाव श्रीवर्धन राज्यमार्गाजवळ कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालंय. ग्रामपंचायतीने गावच्या वेशीवरती गावातील जमा होणारा कचरा टाकून डम्पिंग ग्राउंड केल्याचं दिसतंय. त्यामुळे ग्रामपंचायतीने डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थ करतायत. माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या ज्येष्ठ बहीण भारती लाड यांचं निधन झालंय. पुण्याच्या भारती हॉस्पिटलमध्ये त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतलाय. जळगावच्या अमळनेरमध्ये कुस्ती सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला चुरशीच्या 13 कुस्त्यांची दंगल पार पडली होती. दरम्यान सामना पाहण्यासाठी नागरिकांनी यावेळेला मोठी गर्दी केली. अमरावतीच्या संजय गांधी नगरमध्ये भिक्षूंच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात 75 भिक्षूंनी सहभाग घेतलाय. दरम्यान धम्म रॅलीचं आयोजन सुद्धा केलं होतं. अहिल्यानगरच्या राजूर गावात कावीळ आजाराने एका तरुणीचा मृत्यू झालाय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. लातूरच्या प्रचंडातील रोकडोबा देवस्थानचा कारभार धर्मदाय सह आयुक्त कार्यालयाकडे देण्यात आलाय. गेल्या अनेक दिवसांपासून मंदिरात गैरव्यवहाराचे आरोप होत होते. उल्हासनगरमध्ये शीतला देवी मंदिर परिसरात पोलीस असल्याची बतावणी करत चोरट्यांनी एका वृद्धाला लुटलेला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधाराने शोध घेत 2 आरोपींना अटक केली आहे. नाशिकच्या गडकरी चौकात टेम्पोवरती झाड कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. यामध्ये क्रेन चालक गंभीर जखमी झालाय. क्रेनच्या सहाय्याने झाड बाजूला करण्यात आलंय. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. सांगलीच्या मिरजमध्ये 2 गटात वाद झाला. तलवारी काढत दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. सांगलीमध्ये अपघाताचा बनाव करणाऱ्या पुतण्याला पोलिसांनी अटक केली आहे. डोक्यामध्ये बरणी घालून हत्या केल्यानंतर हा बनाव केला होता. खंडाळामध्ये जुन्या पुणे मुंबई मार्गावरती कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात 4 जण जखमी झाले तर अनेक वाहनांचं यामध्ये नुकसान झालंय. नंदुरबारच्या ब्राह्मणपुरी गावात ताबा सुटल्यामुळे कंटेनर थेट घरामध्ये शिरल्याची घटना घडली. यात एकाचा मृत्यू झालाय तर जखमी झालेल्या महिलेवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीडच्या पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका इकडे गोवंशाची तस्करी करणारा टेम्पो पोलिसांनी पकडलेला आहे. कत्तलखान्याकडे जाणाऱ्या 11 गायींची यामध्ये सुटका करण्यात आली आहे तर दोघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बीडच्या सावरगावात चोरट्यांनी मेडिकलमधून साहित्याची चोरी केली आहे. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दरम्यान चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते. संभाजीनगरच्या एका हॉटेलमध्ये तिघांनी मित्रालाच बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धमकी देणाऱ्या तिघांचा पोलिसांनी ताब्यात घेतलाय. दरम्यान धमकीची सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. छत्रपती संभाजीनगरच्या विटावा गावात चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवत रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लंपास केलाय. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे तर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. जळगावमध्ये ट्रकने ओव्हरटेक केल्याने एसटी बसचा अपघात झालाय. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाहीये. ट्रक चालक पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.